यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाढत्या उकाड्याचा मोठा फटका फळबागायतदार शेतकऱ्यांना बसतोय। आर्णी दिग्रस महामार्गावरच्या पपईच्या बागांमधील झाडांची पानं ही उन्हामुळे जळून खाक झालेली असून अक्षरशः पपई उन्हामुळे गळून खाली पडतायत। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 1.5 वर्षांपूर्वी या पपई फळबागेची लागवड करण्यात आलेली होती, तर जवळपास 3 लाखांवरती उत्पादन यावर्षी अपेक्षित होतं। मात्र तापमानाचा पारा जून महिन्यामध्ये देखील 40 अंशांवरती असल्यामुळे पपई पीक उकाडा आणि उन्हाच्या झळा बसत असल्यामुळे वाळण्याच्या उंबरठ्यावरती आहे। अजून ही बाग 1.5 वर्ष चालण्याचे अपेक्षित होते आम्हाला। या पूर्ण 3 वर्षाच्या याच्यात आम्हाला 3 ते 3.5 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित होतं, परंतु या 1.5 वर्षानंतरच या वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी खोल गेलेली आहे। तसेच वाढत्या तापमानामुळे जे टेम्परेचर आहे ते 50-51 डिग्री असल्यामुळे हे पिकांना सहन न झाल्यामुळे पिकं हे पूर्णतः मरणासन्न झालेली आहे। तरी यामुळे आमचे 1 लाख ते 1.5 लाख रुपयाचे अंदाजे नुकसान झालेले आहे।